फक्त आमच्या हद्दवाढीला विरोध होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हे प्राधिकरण निर्माण झालेलं आहे. तर इथलं 53 वर्षामध्ये एखादाही लोकप्रतिनिधी जर त्या शेतीमध्ये आता घरं झालीत, कन्स्ट्रक्शन झाली, टावर उभारले, हे जर शासनाला पटवून देऊ शकत नसतील तर याच्यासारखं दुर्दैव काय नाही कोल्हापूर शहराचं. आणि आपल्या देशाचं एक मोठं उदाहरण आहे की अंबानी, रिलायन्स, ते पहिल्यांदा 1-1 वर्ष फुकट देते ना, लोकांना सवय लागल्यानंतर ते लोकांच्या पैसे गोळा करते ना. येणाऱ्या नगरसेवकांना मी आवाहन करतो की हे कुठंतरी तुम्ही राजकारण सोडून लोकांच्यात मिसळा, लोकांसाठी काम करा आणि विटॅमिन एम ची पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला वाटायची गरजही लागणार नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे जाहीर करीत आहेत. या जाहीरनाम्यामध्ये नागरिकांना, मतदारांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या विकासाच्या बाबत चर्चा आणि आश्वासनं दिली जातात. पण या सगळ्यामध्ये एक लक्षवेधी मुद्दा, ज्याला आपण म्हणतो की चर्चा तर झालीच पाहिजे, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते सुनील उर्फ ज्यांना आपण राजू माने म्हणतो, की ज्यांनी हद्दवाढी प्रश्नी नेहमी सातत्यानं आपली भूमिका मांडली. याही निवडणुकीमध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी ताकदीनं उतरणार, माझा मुद्दा महानगरपालिकेमध्ये पोहोचवण्यासाठी माझेही शिलेदार त्या ठिकाणी असतील. पण अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेत एक वेगळाच मुद्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकासासाठी समोर आणला. त्यांचा नेमका मुद्दा काय, कशा पद्धतीनं कोल्हापूरचा विकास त्यांना अपेक्षित आहे, yes4A माध्यमातून हे काम करीत असताना नागरिकांचे प्रश्न कसे सोडवले जाणार याची ब्ल्यूप्रिंट त्यांच्या हातामध्ये, आणि ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी थेट रीतीनं चर्चा करू. आणि अर्थातच कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर झालीच पाहिजे. सुनीलजी नमस्कार. चर्चा तर झालीच पाहिजे. आता मी सुरुवातीलाच म्हणालो की प्रत्येकच पक्षाने आपापले जाहीरनामे काढलेत. या जाहीरनाम्याकडे कसं तुम्ही पहिल्यांदा बघताय, इथून आपण सुरुवात करू आणि आपल्या मुख्य मुद्द्यांकडे. मी आता म्हणजे काँग्रेसचाही जाहीरनामा, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीचा पण ज्येष्ठच आता त्यांचे जाहीरनामे वाचले. मला त्या संपूर्ण गोष्टीचा त्यांच्या जाहीरनाम्याचा आनंद आहे की जो आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आमचा, त्या जाहीरनाम्यामध्ये जे त्यांचे सर्व जे विषय आहेत ते आमच्या या महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामध्ये त्यांचे सर्व प्रश्न सुटू शकतात आणि त्यामुळे कोल्हापूरला एक चांगली दिशा निर्माण होऊ शकते, ही मात्र अशा त्या दोन्ही जाहीरनाम्यातून मला म्हणजे जाणवत आहे. अच्छा, म्हणजे दोन्ही पक्ष राजकीय दृष्टिकोनातून विरोधक असले तरी एका मुद्द्यावरती मात्र ते एकत्रित पाहायला मिळतात की कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मेट्रोच्या दिशेनं पावलं पडली पाहिजेत, मेट्रो सिटीच्या. आपणही आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही टायटल पण तेच केले की हद्दवाढ महत्वाची की मेट्रो सिटी. आता झालंय काय की मेट्रो सिटी म्हटल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांच्या नजरेच्या समोर येतं की ती धावणारी मेट्रो आहे का. मेट्रो सिटीची नेमकी संकल्पना काय आहे? मेट्रो सिटीची संकल्पना ही आहे की एक ज्या मूलभूत प्रश्न आहेत, कुटुंबाचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्या कुटुंबाला सुखी ठेवणे, विकसित जे मूलभूत प्रश्न आहेत आणि ते कुटुंब सुखी झालं पाहिजे. हे कुटुंब सुखी त्यांना ज्या सामाजिक प्रश्नावरती भिडायला लागते त्या त्यांना व्यवस्थित पोहोचून नये. म्हणजे मूलभूत रस्ते, लाईट, पाणी, गटर जे काय त्यांच्या आहे, सामाजिक आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्या त्यांना व्यवस्थित पोहोचणे आणि त्या कायदेशीररित्या कशा आपण करून त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण ही महानगर प्रदेश विकासाची संकल्पना मांडत आहोत. ही महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे नुसता रेल्वे नाही, मेट्रो सिटी म्हणजे रेल्वे नाही, म्हणजे ती मेट्रो जी आम्हाच्या सगळ्यांच्या नजरेच्या समोर आहे ती नाही, तसा हा विषय नाही. मेट्रो सिटी हा चांगला विषय आहे आणि आता लवकरच सर्व नागरिकांच्या मी हा समोर घेऊन जात आहे. त्यामुळे ठराविक नागरिकांना हे मुद्दे पटत आहेत. आणखीन थोडा वेळ लागेल, त्यानंतर सर्वांना हा विषय समजून जाईल. लाईव्ह मराठीच्या वरतीच आपण प्रश्नच हा केलाय की हद्दवाढ महत्वाची की मेट्रो सिटी महत्वाची, काय वाटतं? नाही, कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या दृष्टीनं हद्दवाढ महत्वाची आहे, पण ते हद्दवाढ जर पाहिजे असेल तर मेट्रो सिटी शिवाय पर्याय नाही. याचं कारण असं आहे की कोल्हापूर शहराची लोकसंख्या 7.5 ते 7 लाखाच्या दरम्यान आहे आणि क्षेत्र कमी आहे. आणि समजा हद्दवाढ झाली, जर ह्या मूलभूत प्रश्न जे आहेत ते कोल्हापूर महानगरपालिका पेलवू शकणार नाही. आणि लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत, जे आता तुम्ही दोन्ही जाहीरनाम्यातून वाचल्या, म्हणजे महाविकास आघाडी असू किंवा माहितीच्या, त्यांच्या या जाहीरनाम्यातून तर त्या साध्य होऊ शकणार नाहीत. मग या 53 वर्षात तर ते साध्य झाल्या नाहीत, पण भविष्यात येणाऱ्या 50 वर्षात त्या साध्य होऊ शकणार नाहीत. कारण त्यांना जे लागलेले फंड्स आहेत ती महापालिका उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळं
नागरिकांना मी आवाहन करतो की हदवाढ हा विषय जे आहे शहरातल्या नागरिकांना आवाहन करतो की ज्या वेळेला मेट्रो सिटी ही संकल्पना कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात किंवा जिल्ह्यात जरी लागू झाली तर त्या सर्व क्षेत्रांचा विकास होणार आहे आणि सर्व क्षेत्रांचा मूलभूत प्रश्न तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांचे संपल्यानंतर स्वतःहून ग्रामीण भागातील लोक म्हणतील की आम्ही शहरात यायला तयार आहे. अच्छा. आणि या मेट्रो सिटीमध्ये हद्दवाढ आणि विरोध हा काय विषय नाही. अच्छा. ज्याची स्वायत्त संस्था वेगवेगळी राहील, ग्रामपंचायत वेगळी राहील, शहर वेगळं राहील, प्रत्येकाचा कारभार वेगळाच राहील. अच्छा. परंतु विकास होतो हे दोन्ही गावांचा मिळून म्हणजे दोन्ही शहरचा पण विकास होणार आणि ग्रामीण भागाचा पण होणार. समाविष्ट नगरपंचायती झाल्या, नगर परिषदा जरी झाल्या तर ह्या सर्वांचा म्हणून एक आराखडा बनणार म्हणजे त्यांचं अस्तित्व हे तसंच आवाज राहणार. त्यामुळे ह्या गोष्टीला विरोध होणं शक्यता फारच कमी आहे. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला विचारावीशी वाटते आणि ती ही की मेट्रो सिटीसाठी काहीतरी क्रायटेरिया असतील की काय असेल म्हणजे इथपर्यंत त्याची क्षेत्रफळ वाढणं गरजेचं आहे, लोकसंख्या तेवढी अपेक्षित आहे. मेट्रो सिटी काय अपेक्षित आहे? सरासरी 20 किलोमीटर क्षेत्र आणि 10 लाख लोकसंख्या त्या क्षेत्रामध्ये निर्माण झालं की मेट्रो शहर आपल्याला राज्य शासनाकडून त्याला मान्यता मिळते. अच्छा. म्हणजे जर 10 लाख लोकसंख्याचं जर एखादं गाव असेल तर ते मेट्रो सिटीसाठी हे केलं जाईल. मग याच्यासाठी फंड कुठून येणार आणि फंड किती असणार याच्यासाठी? मग मेट्रो याच्यासाठी प्राथमिकता पहिल्यांदा शासन याचा प्लॅन बनवतं आणि हरकती मागवतं संपूर्ण क्षेत्रामध्ये. त्यानंतर एखादी हे विकासासाठी कंपनी किंवा आधी हे एजन्सीज नेमून त्यांच्याकडून त्यांचा सर्व्हे करून घेतात. अच्छा. त्यामध्ये लोकांच्या म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या हरकती मागवल्या जातात. लोकांच्या पुढे ते नंतर प्रसिद्ध केल्या जातात, त्यांना ते दाखवलं जातात आणि सर्व ज्या हरकती प्रत्येक नागरिकाच्या ते कोल्हापूर शहरातल्या असतील किंवा ग्रामीणच्या असतील किंवा क्षेत्र कुठल्या एरियापर्यंत वाढणार त्या क्षेत्रातल्या सर्व लोकांच्याकडनं हरकती मागवून झाल्यानंतर त्यांचं निराकरण केल्यानंतरच अंतिम आराखडा प्रसिद्ध होतो. याच्यामुळे काय होतं, अंतिम आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर ज्यावेळेला विकास कामाला सुरुवात होते त्यावेळी कुठलीही संघटना आंदोलन करू शकणार नाही. म्हणजे विकास कामाला आता तुम्ही उदाहरणार्थ बघितलं असं ना, जिथं जिथे मेट्रो सिटी झाली तिथं विकासाच्या बाबतीत कुठं आंदोलन झालं तुम्हाला दिसणार नाही. अच्छा. काय कारण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये कारण म्हणजे ते प्लॅन बनतवीचा असा प्लॅन बनतो त्या प्रोजेक्टमध्ये की समजा रस्त्याचा प्लॅन बनायचा असेल तर कमीत कमी 35-40 वर्ष त्या रस्त्याला काय होणार नाही. अशा पद्धतीने त्याची तयारी केली जाते. मग रस्ते असतील, लाईट असतील, गटर्स असतील, दवाखाने असतील, आता त्या पद्धतीने त्याचा विकास होतो. त्यामुळं ते काम एकदम व्यवस्थित होतं आणि लोक त्याला विरोध करत नाहीत. हे जर काम असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सर्वेचा वगैरे उल्लेख केला तर हे सगळं नियंत्रण करण्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याची गरज असते. हे म्हणजे इंजिनियर्स किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या हातातून एवढं मोठं काम कदाचित ते करूही शकतील त्यांच्या ताकदीने, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एखाद्या IAS सारख्या अधिकाऱ्याची आवश्यकता असते. तर अशा प्रकारचे काही लोक या समितीमध्ये राहतात का? यामध्ये संपूर्ण ह्या क्षेत्राचा जे मेन असतात ते ISI अधिकारी असतात. ISI अधिकारी शासन निर्माण करते आणि ह्याचे मुख्य जे असतात ते मुख्यमंत्री असतात. अच्छा. मुख्यमंत्री ISI अधिकारी आणि ह्या स्थानिक प्राधिकरणातील राज्यसभेचे खासदार, आमदार, विधानसभेचे आमदार, महापौर व तिथले सरपंच असतील, ही अशी बॉडी नेमणूक होते आणि त्यानंतर हे प्रक्रिया चालू राहते. कोल्हापूरमध्ये कुठलाही प्रश्न आला तर त्याच्यावरती नेहमीच 2 भूमिका राहतात. कधी त्याला म्हणजे होकारात्मक सुद्धा असतो आणि कधी कधी नकारात्मक असतो. जर मेट्रो सिटीची संकल्पना जर मांडली तर याला 2 बाजू राहतील का? मला वाटतं की आता बघा मी तेच मागाशी म्हटलं की आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या मुद्द्यामध्ये मी एक मागच्या 2015च्या वेळेस माझा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता महानगरपालिकेला. तेव्हा माझा मेन 2015ला मुद्दा हाच होता की मेट्रो सिटी कोल्हापूर झालं पाहिजे आणि 2 नंबर होता की कोल्हापूर बॉन्ड्स म्हणजे कोल्हापूर शहरातल्या लोकांच्याकडनं बॉन्ड्स तयार करायचे. जेव्हा मेट्रो सिटी स्थापन होईल तेव्हा आपण बॉन्ड्स विक्रीला काढायचे महानगरपालिकेचे किंवा त्या प्राधिकरणाचे आणि त्या बॉन्ड्स मधून येणारा जो पैसा आहे ते विकासासाठी एवढा उपलब्ध होईल कोल्हापूरसाठी की त्या बॉन्ड्स मधून कोल्हापूर शहराचा विकास होईल. आणि तोच मुद्दा महाविकास आघाडीने उचलून धरलेला आहे की आम्ही बॉन्ड्स महानगरपालिकेचे बॉन्ड्स कडून विकास करणार.
तसंच आता महायुतीच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही उपनगरामध्ये मेट्रो सिटीची कॅटेगरी राबवणार. म्हणजे ह्या दोघांना हा विषय मान्य आहे, त्याशिवाय ही वक्तव्य आलेली नाहीत किंवा त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वक्तव्य आली नसती. म्हणजे मेट्रो सिटीकडे जाण्याचं पाऊल दोघांनीही उचललेलं आहे. त्यामुळे ते नागरिकांना हा विषय लवकरात लवकर समजत जाईल. त्यामुळे कुठल्या गुन्ह्यांना विरोध होणार नाही या गोष्टीसाठी. तुम्ही अनेक गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न करता, त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे की कोल्हापूरचं जर परिक्षेत्र पाहिलं तर ते ऍग्रिकल्चर आहे, शेतीचं कल्चर आहे या ठिकाणी. तर मेट्रो सिटीमुळं ही शेती किंवा हे जे कल्चर आहे, ही जी संस्कृती आहे, ती कुठंतरी वेगळ्या पद्धतीने लॅस वगैरे जाईल. नक्कीच की आता पुण्या आणि पुण्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं ना तर पुण्या शैक्षणिक हब बनलंय आणि तिथली शेती त्या प्रमाणात नाही आहे आणि शेतकरी तिथले उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजे मेट्रो सिटीचा हा एक दुष्परिणाम आहेच, ते आपण मान्यच करावं लागेल. पण आपण ह्या देशामधल्या ज्या मेट्रो सिटी आहेत त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे ग्रीन मेट्रो सिटी. मी ग्रीन मेट्रो सिटी यासाठी संकल्पना मांडल्या की कोल्हापूर शहर हे शेतीसाठी देशामध्ये एक प्राधान्यानं महत्वाचं शहर आहे आणि या शहराच्या मध्ये या जिल्ह्यामध्ये शेती ही राहिलीच पाहिजे. बरोबर. आणि आता शासनानं 200 म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 200 मीटरच्या ग्रामपंचायतच्या याला गावठाण एरिया हे केलेला आहे. तो 200 मीटरचा एरिया वगळून जे काही शिल्लक क्षेत्र राहतील त्याचं शासनाने किंवा आपल्या या मेट्रो सिटीमध्ये ज्यावेळेस स्थापन होईल त्यावेळेस शेतकऱ्यांना बंधन केलं पाहिजे की तुम्ही भविष्यात शेती विकणे नाही, त्या शेतीपासून तुम्ही उत्पन्न निर्माण केलं पाहिजे किंवा ग्रुप शेती संकल्पना मांडून आपली शेती कशी टिकेल आणि जिल्ह्याबरोबर शेती प्लस उद्योग निर्मिती कशी होईल आणि आपलं शहर आणि जिल्हा कसा वरती जाण्याचा प्रयत्न आपण करू. त्यासाठी मी लवकरच दुसरा पण व्हिडिओ सादर करणार आहे. माझे 3 व्हिडिओ आहेत. पहिला KMID 1 आता नुकताच प्रसिद्ध केलेला आहे मी. सेकंड येणार आहे ते जिल्ह्यामध्ये विकास कसा झाला पाहिजे आणि तिसरा येणार आहे ते त्या गोष्टीसाठी लागणारा फायनान्स कसा उपलब्ध आणि तेही कायदेशीर. हे ज्या तिन्ही ज्या व्हिडिओ प्रसिद्ध होतील त्यावर लोकांच्या लक्षात येणार की ह्या पद्धतीने विकास होते. कोणत्याही कोल्हापूर शहरातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांना हे जर स्टडी केला तर त्याचं त्याला समर्थनच असणार आहे. या गोष्टीला कोणीही विरोध करणार नाही. मला वाटतं येत्या 8-10 वर्षामध्ये कोल्हापूरचं चित्र बदलण्याचा मी प्रयत्न करतोय. जनता नक्की त्याला साथ देईल आणि राजकीय लोक पण साथ देतील कारण ते त्यांच्या जाहीरनाम्यातून आता सिद्ध झालेला आहे. आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो की हा जो प्राधिकरणाचा विषय म्हणजे मेट्रो सिटीचं प्राधिकरण होतं तर याच्यामध्ये फक्त एकच प्राधिकरण राहतं की वेगवेगळ्या प्रकारचे प्राधिकरण राहतात आणि त्या प्राधिकरणातून आरोग्य असेल किंवा वाहतूक व्यवस्था असेल तिथे ठिकाणचे ते फंड तिथे उपलब्ध होतात. ह्या मेट्रो सिटी म्हणजे महानगर प्रदेशाचं प्राधिकरण आहे, त्यांना अधिकार आहेत. समजा आरोग्यासाठी वेगळं प्राधिकरण करायचं आहे, मगाशी जसा आपला शेतीचा विषय झाला तर शेतीसाठी वेगळं प्राधिकरण म्हणजे शेती विकासासाठीच प्राधिकरण ते त्या शेतीच्या संदर्भात सगळं प्रश्न ते प्राधिकरण सोडवणं पण याच्या अंतर्गतच असणार ते. त्याला वेगळी यंत्रणा नसणार पण महानगर प्रादेशिकच्या अंतर्गत शेती विकास प्राधिकरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेती टिकण्यासाठी किंवा प्रगत होण्यासाठी त्याच्यावर ते काम करणार. तसं आरोग्यावर करतील, क्रीडामध्ये पण असेल. जेवढे आपले मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे प्राधिकरण जर त्या स्थानिक बॉर्डर कोण असतील म्हणजे इथले स्थानिक आमदार खासदार त्यांनी ठरवलं की बाबा आपण ह्या क्षेत्रासाठी प्राधिकरण करायचं. उदाहरणार्थ आपल्याला तर ज्योतिबा प्राधिकरण वेगळं शासनाने केलं तेही अंडर येऊ शकते. म्हणजे अशी प्राधिकरण वेगवेगळी विमानतळ प्राधिकरण असेल, रेल्वे असेल, जी लोकल ट्रान्सपोर्ट असेल ह्यासाठी वेगवेगळं प्राधिकरण स्थापन होऊन त्या क्षेत्राचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. याला फंड कुठून येतो मग? याला पहिल्यांदा राज्य शासन आणि केंद्र शासन याला केंद्र शासन याचा जर ज्यावेळी DPR बनणार या संपूर्ण क्षेत्राचा DPR बनण्यासाठी राज्य शासन फंड देतं, केंद्र शासन देतं आणि स्थानिक प्राधिकरण जे आता होणार आहे त्यांचा स्थानिक प्राधिकरणाचा हा फंड मिळून पहिल्यांदा त्याचं DPR बनेल. DPR बनण्यासाठी सरासरी 3 वर्षाचा कालावधी लागतो. लोकांच्या हरकती त्याच्यावर अंतिम सुनावणी तक्रारींचं सर्व निराकरण करून हा प्लॅन अंतिम होण्यासाठी लोकांना काय अपेक्षित आहे हे सगळ्या त्याच्यावरती होऊन अंतिम जेव्हा प्लॅन होईल याला सरासरी 3 वर्षाचा कालावधी लागतो आणि तिथनं पुढे विकासाला. आता तंत्रज्ञान एवढं फास्ट गेलं की ज्या देशामध्ये इतर मेट्रो सिटीज आहेत त्यांना 30 वर्ष ते 35 वर्ष लागल्यात त्यावर ते आज उदय झाल्यात. आजच्या तंत्रज्ञान युगाच्या मनात आपण
5-6 वर्षामध्ये 8 ते 10 वर्षामध्ये कोल्हापूरचं चित्र बदलू शकतंय, असं जर महानगर प्राधिकरणामुळे एवढं आपण आता प्रगत झालेलं आहे, ते आपल्याला ऍडव्हान्टेज या माध्यमातून घेता येऊ शकतो. कुठल्याही गोष्टींची एखादी सुरुवात जर करायची असेल, तुम्ही आता ज्या पद्धतीने हे सगळं चित्र समोर ठेवलेलं आहे की मेट्रो सिटी जर कोल्हापूरची झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राधिकरण असतील, प्रत्येक प्राधिकरणाचे फंड्स हे वेगवेगळ्या पद्धतीने, आणि आपण उल्लेख केला त्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि महायुती त्यांच्या जाहीरनाम्यातून कुठेतरी मेट्रो सिटीच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक पाऊल टाकताना ते दिसत आहेत असं आपण म्हणालात. माझा मुद्दा हा आहे की याची कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही कुठे अप्रोच झालाय किंवा याच्यासाठी काहीतरी नोटिफिकेशन वगैरे ती काय प्रोसेस आहे, किंवा त्यासाठी तुम्ही कुठं कोणाशी बोललाय, कुठं पत्रव्यवहार केलाय? 2015 पासूनच आपला जेव्हा मेट्रो मागच्या महानगरपालिकेचा आपला अजेंडा होता, त्यानंतर 2017ला प्राधिकरण स्थापन झालेलं आहे आणि 2017 पासून 2000 ज्यावेळेला आमच्या लक्षात त्यावेळेला होतं त्यावेळेला मी विरोधातच आवाज उठवला होता प्राधिकरणाच्या. या क्षेत्र विकास प्राधिकरणाला शहराचा वेगळा विकास आराखडा आणि ग्रामीण भागाचा विकास आराखडा, त्याला शासन फंड देऊ शकत नाही, महाराष्ट्र शासन फंड देऊ शकत नाही, हे प्राधिकरण फंड निर्माण करू शकत नाही. फक्त आमच्या हद्दवाढीला विरोध होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हे प्राधिकरण निर्माण झालेलं आहे. त्याला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केलेला आहे. त्यानंतर आम्ही कायम आज अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पाहिजे म्हणून माझा गेले 8 वर्ष पाठपुरावा चालू आहे. आणि मी तर असंच पूर्वी जून मध्ये 99 तासाचं लाक्षण उपोषण या संदर्भात केलेलं आहे. मी त्यांना अशी विनंती आहे की फक्त डिनोटिफिकेशन करा आणि महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण चालू करा, म्हणजे हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात नाही आणि शहरातील किंवा जिल्ह्यातील लोकांना एक चांगली विकासाची संधी मिळेल. एक शेवटचाच प्रश्न की इतकं सगळी सुंदर संकल्पना आहे, पण ही लोकांच्या मध्ये, जनतेमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. तर ती पोहोचवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या स्तरावरती प्रयत्न करणार आहात? मी आता ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जात आहे. प्रत्येक नागरिकाला भेटून मी ही संकल्पना सांगत आहे. लोकांना ते पटत आहे का हद्दवाढ का झाली नाही, तर मी तसं त्यांना GR दाखवला की इथली लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत. 1 ते 5 टिप्पी स्कीम का मंजूर झाल्या, मंजूर असून हे केल्या नाही, तर हे लोकांना पटाले की ते पण लेखी स्वरूपात आहे. मी महानगरपालिकेकडून माहितीच्या आधाराकडे माहिती घेऊन लोकांना हे पत्र आहे महानगरपालिकेचं. 1942ला जर हद्दवाढ झाली तेव्हा शेती व्यतिरिक्त हद्दवाढ झाली, तर इथलं 53 वर्षामध्ये एखादाही लोकप्रतिनिधी जर त्या शेतीमध्ये आता घरं झालीत, कन्स्ट्रक्शन झाली, टावर उभारले, हे जर शासनाला पटवून देऊ शकत नसतील तर याच्यासारखं दुर्दैव काय नाही कोल्हापूर शहराचं. आणि कोल्हापूर शहरातले नागरिक म्हणतात की हद्दवाढ आम्हाला पाहिजेच, म्हणजे हे दुर्दैव आहे की आपल्या शहरातल्या जिथं हद्दवाढ झाली तिथं का झाली नाही, तिथं टावर उभारले तरी पण हद्दवाढ होत नाही आणि आपण हे प्रश्न मांडू शकत नाही किंवा लोकप्रतिनिधी कोल्हापुरातले मांडू शकत नाहीत आणि त्यामुळे हद्दवाढ होत नाही हे कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना माहित नाही. जे एजेंडा ते म्हणतोय ना चला हद्दवाढ पाहिजे, विरोध पुन्हा विरोध का करायचा हे पण लोकांना माहित नाही. आणि मी लोकप्रतिनिधीच्या तोंडातून वाक्य ऐकतो, विश्वासात घेतलं पाहिजे लोकांना. विश्वासाचा या विषयात संबंध नाही, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. आपण जन्माला आलोय तर आपण मोठंच होत जाणार ना. काही लोक कुपोषित असतात, काही मध्यम असतात, त्यांना शेवटी शासन डोस देतच असते ना, सुकडी घाल, अंडी दे. तसं आपण जर या ग्रामीण भागातल्या लोकांना चांगले डोस म्हणजे पाणी, लाईट, रस्ते, गटार बद्दल महानगरपालिकेने केलं, सोयी दिल्या तर लोक पण नाराज होणार नाहीत. आणि आपल्या देशाचं एक मोठं उदाहरण आहे की अंबानी, रिलायन्स, ते पहिल्यांदा 1-1 वर्ष फुकट देते ना, लोकांना सवय लागल्यानंतर ते लोकांच्या पैसे गोळा करते ना. मग या लोकप्रतिनिधींना काय आवड आहे की 5 किलोमीटरच्या परिसरातील लोकांना सोयी देऊन लोकांना सगळ्या तिथल्या सुविधा दिल्या असत्या, लोक आरामशीर असतात. हे जे कम्युनिकेशनचा गॅप आहे किंवा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजेत, येणाऱ्या नगरसेवकांना मी आवाहन करतो की हे कुठंतरी तुम्ही राजकारण सोडून शहर आणि ग्रामीण भाग तुम्हाला वाढवायचं असेल तर ह्या संकल्पना तुम्ही रुजवत जावा, लोकांच्यात मिसळा, लोकांसाठी काम करा, तरच आपल्याला कोल्हापूर शहर किंवा जिल्हा पुढे जाण्यासाठी मदत होईल. कारण शहर हे उद्योग आणि रोजगार निर्मितीचं केंद्र आहे. मग अशा ठिकाणी जर आपण काम करत असेल, नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्या शहराचा कुठंतरी आपण अभिमान ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक जनतेचा अभिमान ठेवण्यासाठी आपण अशी कामं केली तर नक्कीच आपल्याला जनता चांगल्या प्रकारे सहकार्य करतील आणि विटॅमिन एम च्या पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला वाटायची गरजही लागणार नाही. तेवढं सर्वांनी करावं अशी मी विनंती करतो.
तर एकंदरीतच सडेतोड रीतीनं त्याच पद्धतीनं अगदी अभ्यासपूर्वक आपली जी भूमिका आहे मेट्रो सिटीच्या बाबतीमध्ये ते एस फॉर ए चे संस्थापक अध्यक्ष सुनील उर्फ राजू माने यांनी मांडलेले आहे. नेमकी मेट्रो सिटीच्या मागची भूमिका काय आहे, कशा पद्धतीने ते डेव्हलप होत जाणार आहे आणि त्यासाठी काय काय कशा पद्धतीने फंड येणार याही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आता दोन्ही पक्षाचे जाहीरनामे किमान या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या समोर आलेत. दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट जवळपास सारखी जाणवते त्यांना, ती म्हणजे की मेट्रो सिटी आपल्या कोल्हापूर शहरासाठी महत्वाची आहे. त्याच्यामुळेच आपण म्हणतोय की या सगळ्या निवडणुकीच्या गदारोळामध्ये चर्चा तर झालीच पाहिजे आणि ती चर्चा होती हद्दवाढ महत्वाची की मेट्रो सिटी महत्वाची. आपण मेट्रो सिटीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकूयात असं आश्वासन, अशी आशावाद राजू माने यांनी व्यक्त केला. बघूया येणाऱ्या दिवसामध्ये यावरती अजून काय पुढं पाहायला मिळणार आहे. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. सर, आपण इथं आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार. मस्त झाले राजा. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.